नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र सरकारने एक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणलेली आहे. मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला, पण मला ते शक्य झालं नाही. मला ज्या अडचणी आल्या त्या मी आजला तुमच्यासमोर मांडतो आहे आणि ह्या अडचणी सरकारच्या समोरही मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यातली पहिली अट अशी आहे की विहीर जर सामायिक किंवा त्याच्यामध्ये एकापेक्षा जर जास्त भागीदार असतील तर त्या प्रत्येकाचे तुम्हाला संमतीपत्र घ्यायला लागेल. आजकाल भावकीमध्ये ही गोष्ट अशक्य आहे की प्रत्येकाचं संमतीपत्र मिळेल म्हणून. आमच्या स्वतःच्याच विहिरीमध्ये 15 ते 20 जण भागीदार आहेत. ही अशक्य गोष्ट आहे प्रत्येकाचं संमतीपत्र घेणं. त्याच्यामुळं सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही जो माणूस सोलार पंप बसवतो आहे त्याच्याकडनं तुम्ही त्याचं स्वतःचं हमीपत्र घ्या, नाही का प्रत्येकाचं संमतीपत्र घेत बसा. त्याच्यानंतर दुसरी अट अशी होती की काही विहिरीला खराबच नाही आहे तर त्यांनी तो सोलार पंप बसवायचा कुठं, दुसऱ्याच्या शेतामध्ये. हे अशा गोष्टींमुळं काय होतं, योजनेचा फायदा घेता येत नाही माणसांना. बरं ठीक आहे, जर ह्या योजनेपासून माणूस एखादा वंचित राहिला, समजा माझ्यासारखा नाही याच्यामध्ये भागीदार होऊ शकला या योजनेमध्ये, तर मग त्याला पर्याय काय, त्यांनी शेताला पाणी कसं द्यायचं. तर ही योजना सोलार कृषी पंप योजना चालू झाल्यापासून सरकारने नवीन मोटार वीज कनेक्शन देणंच बंद केलं. म्हणजे मग त्या शेतकऱ्यांनी शेताला पाणी नाही द्यायचं का? म्हणजे तुम्ही एखादी योजना राबवताय, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही अशी शेतकऱ्यांची विनाकारण मुस्कटदाबी नका. तर ह्या व्हिडिओच्या मार्फत माझं मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि कृषी मंत्री या सर्वांना एक निवेदन आहे की ह्या ज्या योजनेच्या अटी आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करावा आणि जे नवीन मोटर वीज कनेक्शन देण्याचं बंद केलं आहे त्याचा पण पुन्हा एकदा विचार करावा आणि ते नव्याने चालू करावं. तुमची ही योजना चालूच राहावी कृषी पंपाची, त्याबद्दल माझं काहीही दुमत नाही. उलट ही चांगली योजना आहे. पण जे शेतकरी आहे, जे लाभार्थी आहे, या योजनेचा लाभ नाही घेऊ शकत, मग त्यांनी काय करायचं? धन्यवाद.